श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय, आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. वाइब्रेटर किधर है? बटन मारा है ना सर. क्या बटन मारा है? इसको वाइब्रेटर चाहिए ना. वाइब्रेटर मारा है ना सर. किधर वाइब्रेटर है? किधर है? चलो ना फिर. चलाने को आप हाथ से कर रहे हैं. डीजल जाते क्या? चलो वाइब्रेटर कभी चालू किया? अभी हम तो देख रहे इधर कितने टाइम हो गया. नहीं सर, देखिए ना चालू कितने. ऑटो हे आता चालू कर देत. चालू कर. मी जागरूक नागरिकांनी दाखवल्यावर चालू केलं. मला तुम्ही सांगा त्याला हे चाललं आपण निघत तर त्याचं काम चाललंय. आज व्हायब्रेटर वापरला तर इथं माल लागतो. व्हायब्रेटरने माल खाली जातो, व्यवस्थित त्याचं फिनिशिंग होतं. आणि व्हायब्रेटर जर नाही वापरला तर माल पण कमी लागतो. माल कमी लागून त्याच्यावर काय होतं माहिती का, वरच्यावर ते झाल्यानंतर नंतर त्याला ते क्रॅक जातात आणि नंतर ते रस्ते आपण व्हायब्रेटर कशासाठी वापरतो आपण? त्याचं कारण मागणी करा. मला तेच वाटते. तेल चालू करा ना. देखो काम चाललंय, व्हायब्रेटर सुद्धा चालू होत नाही व्यवस्थित. मारलेलं का नाही मग तेवढं सांगा. मारलं का रे? इथं मारलं बघा. मारा. आपण आलो तेव्हा इथं त्यांचं लेवल चालू होते ना, माल इकडे वडीतच होते. आपण बोलत होतो अण्णा बरोबर. इथं मारून दाखव. इथं व्हायब्रेटर मार रे. मार रे मार. चालू करा. अजय तुझे काम चालू आहे, परंतु मी आता पाहिलं नाही तर मला असं वाटतंय की व्हायब्रेट मशीन सुद्धा आहे ना, हे डॅमेज झालेलं मशीन आहे. हे त्याचं मानवाचं काम करीत नाही. याची सुद्धा कार्यक्षमता संपलेली. असे अवजारं घेऊन, अशी उपकरणं घेऊन या ठिकाणी ही कामं केली जात आहे. हे अत्यंत वाईट परिस्थिती आहे. हे रस्त्याची क्वालिटी मला अजिबात पसंत नाही आहे. आणि हा रस्ता जास्त किरकाळ टिकणारा आम्हाला तर काही वाटत नाही आहे. तरी शासनाने याकडे लक्ष घालून याची कारवाई करावी. तो पूर्ण जो वाटून झालेला दिसतं इथं आपल्याला. अरे याची गॅरंटी नाही, हे करून निघून जाणार. उद्या आयुष्यभर आपल्याला त्रास काढावा लागणार आहे. आपलं कायम जाणं येणं इथं. आणि इथून लावेल का तिथपर्यंत उकरील. तो काय माल आज सुकणार नाही तुम्ही क्या काम केलं तरी. देखो अगर हम अभी बोले आपको ये काम नहीं करने का, काम करने का है क्वालिटी बाज काम करने का है. इधर अपना मशीन लगाने का है. इधर हैंडवर्क का कुछ जरूरत नहीं है. इधर मशीन बैठ सकता है, इधर कुछ दिक्कत नहीं है. तो इधर मशीन लगा के काम करने का है. अगर आपने हैंडवर्क से काम किया तो ये पूरा काम हम शाम को निकाल देंगे. नहीं तो कभी आप अभी आप बोलेंगे कि हम काम नहीं करने वाले, हम जाने के बाद आप काम कर लेंगे. फिर नाही नाही काय काय क्वालिटी मला सांगा तुम्ही. चला काय काय चालू व्हायब्रेशन कधी लावलं? अहो ते दाखवणार, ते होणार ते काम. याच्यात काय क्वालिटी ती दाखवा. राहुल काय आहे ना, काय म्हणणे आहे बघा. हे म्हणले क्वालिटीचं काम आहे. कोणतं क्वालिटीचं काम आहे? शेख साहेब आता व्हायब्रेटर लावला. हा तुमचा तो व्हायब्रेटर सुद्धा जो आपण स्लॅब टाकतो का, स्लॅब घराच्या कामाला त्याला वापरतात. तो 2 इंचाचा जो आपण 2-2.5 इंचाचा स्लॅब टाकतो, तुमचा व्हायब्रेटर सुद्धा काम करत नाही. तिथं घुसला का बंद पडतोय तो. हा व्हायब्रेटर तुम्ही सांगा, हा रोडच्या कामासाठी तो व्हायब्रेटर आहे का? हा व्हायब्रेटर तसं नाही शेख साहेब. तो व्हायब्रेटर सुद्धा चालत नाही. सुकला किती वेळ झालाय आज? आता 15 मिनिटात काय सुकून जातो का ते? ठीक आहे ऊन आहे, पण तो व्हायब्रेटर सुद्धा तुमचा आहे ना, तो फार थर्ड क्लास क्वालिटीचा व्हायब्रेटर आहे. व्हायब्रेटर सुद्धा तुम्ही सांगा, तुम्ही म्हणा व्हायब्रेटर एक नंबर काम करणार. व्हायब्रेटर सुद्धा म्हणा त्याची क्वालिटी नाही. मला सांगा काम जे हे यंत्राद्वारे करायचंय का अशा बरं शेख साहेब दुसरं सगळं काय सांगा. तुम्ही इंजिनियर आहात.
ठीक आहे दोन्ही करायचं असं आहे. तुमच्या निविदेप्रमाणे काम चाललंय. हा दोन्ही निविदा पाहायला मिळेल. निविदा ऑफिस तुम्ही तरी पाहिली. हा पाहिले होते. सांगा मला याच्यात सिमेंटचा किती आहे, तुमचा बाकीचा किती सहभाग आहे तेवढं सांगाल का? पर MQ लॅब वाल्याला विचारायला लागेल ते म्हणजे quality तुम्हाला of- माहित नाही. त्यांना आणि माहित तुम्ही नाही हँडवर्क करताय. अण्णांबेन मला काय म्हणायचंय, ज्या ठिकाणी अडचण असते, ज्या ठिकाणी मशीन बसत नाही अशा ठिकाणी तुम्ही हँडवर्क करू शकता. हे आमचं सर्वसामान्य कळतं तेवढं. तुमची मशीनची साईज, तिथं काय अडचण आली तर तिथं हँडवर्क तुम्ही करू शकता, तो तुम्हाला ती परवानगी असेल. पण ज्या ठिकाणी मशीन बसते मशीन बसते. त्या ठिकाणी हँडवर्क करण्याची तुम्हाला परवानगी दिली कोणी ते तरी सांगा. हे तसं नाही हो साहेब, ते रिकन्स्ट्रक्शन पॅच होतं ना ते म्हणून सोडले नाही होते. पण आता हे काम कुठपासून आलंय, तुम्ही एवढं मध्ये सोडलं बघा ना, कुठपासून हँडवर्क केलेलं आहे. इथून आपण पेवरनी केलेलं आहे कॉन्क्रीट. बाकीचं ते रिकन्स्ट्रक्शनचं पॅच होतं ना ट्रॅफिक मुवमेंटसाठी म्हणून सोडले होते. बाकीचे एवढे तिकडचं सगळं पेवरचं झालेलं आहे. आता हे हँडवर्क कुठपर्यंत ठेवलं होतं? हे हँड हे पेवरनी झालेलं आहे कॉन्क्रीट. इथून जे स्टार्ट केलं ना, आता इथपर्यंत पुढे start पेवरचं केलेलं झालेलं आहे. इथून स्टार्ट केलं. इथून इकडे फ्लोअरनीच केलेली आहे. त्याची आपण नेम प्लेट जर पाहिली, हे बघा नेम प्लेट वर काय असं जी कॅपॅसिटी वगैरे असणार आहे. काय कॅपॅसिटीचा आहे तो? हा याच्यावरती आता MK12/2 HSPP याची काहीतरी रेंज असेल. आता हे कसं टेक्निकल हा विषय आहे, कोणतं वापरलं जातं, काय वापरलं जातं. पण आता जर पाहिलं त्या पुढच्या गाडीमध्ये नवीन आणलाय त्यांनी. आपण व्हायब्रेटर तक्रार केल्यानंतर त्या ठिकाणी दुसरं व्हायब्रेटर आलेलं दिसतोय आपल्याला. तर आपण जाऊन बघू तो व्हायब्रेटर कसं आहे. सामान बंद करायला लावलं त्यांना, तर सगळं उचलं सांगितलं. त्यांना सांगितलं तुमचा शासकीय अधिकारी आल्यानंतर आमच्या गावातली सगळ्या नेत्यांशी वगैरे चर्चा करून त्यांनी एकदा आपल्याला वचन दिलं, आम्ही क्वालिटी बाज काम करणार आहे. त्यानंतर आपण त्यांना ती गावाच्या ग्रामस्थांची बैठक होईल. हा. त्या बैठकीनंतरच कामाला प्रारंभ होईल हो असं तुम्हाला माहिती. हो बरोबर. आपल्या सर्व ग्रामस्थांची बैठक होऊन तेव्हा ते आपल्याला आश्वासन देतील व आगे पुढचं जे आम्ही काम करणार आहे क्वालिटी बाज काम होईल. या ठिकाणी कोणती तरी काही केली जाणार नाही. त्यानंतर आपण त्यांना सांगूया तुम्ही काम करा. काम करावंच लागणार आहे आपल्याला. फक्त आपली अपेक्षा काय आहे, हे काम चांगलं व्हावं आणि चांगलं दर्जेदार काम व्हावं आणि चिरकाळ टिकावं आहे. शासकीय अधिकारी येतील असं तुम्हाला वाटतं? हा मला वाटतं असं शासकीय आदेश 100% येतील. पहिल्यांदा ECच्या रूम मधून बाहेर पडतील. पडतील. हा पहिल्यांदा पडतील ते आणि आपली भेट घ्यायला येतील. बघा आता या ठिकाणी काय झालंय, यांनी पहिलं व्हायब्रेटर मारलेलं नव्हतं. आपण यांना व्हायब्रेटर मारायला लावलं. व्हायब्रेटर मारल्यानंतर माल हा पूर्ण खाली बसलाय. आता यांना काय करावं लागतंय, माल कमी पडतोय तर यांना इकडला माल काढून इकडे टाकावा लागतोय. म्हणजे याचा अर्थ सरळ आहे, या ठिकाणी व्हायब्रेटर हे मारलेलं नव्हतं. आता व्हायब्रेटर मारल्यामुळे यांना आता माल कमी पडू लागलाय. बघा व्हायब्रेटर मारला असतं तर व्यवस्थित काम झालं असतं. झालं असतं, काहीच प्रॉब्लेम झाला नसता. आज व्हायब्रेटर न मारल्यामुळं त्यांना हा इकडला माल काढून बघा इथं काढून त्यांना आता इथं टाकून ती लेवल करावं लागणार आहे. सध्या ही अशी परिस्थिती चालली, इथं लक्ष द्यायला कोणीच नाही, क्वालिटी मॅनेजर नाही, इथं कोणी उभं राहत नाही. त्याच्यामुळे काय येतात, काम करतात, चाललंय. या कामाची खरं तर क्वालिटी कंट्रोलनी लक्ष देऊन जे गुणतंत्र आहे त्यांनी येऊन या तपासणी करावी आणि त्यानंतरच कामाला प्रारंभ करावा हीच अपेक्षा या ग्रामस्थांची आहे.